करू लागतं हे का बोलायचा की नाही बोलणार मी कसं नाही गपरावाचं पण काय आदर कारण तुम्ही आता मोठे बुवा आम्ही नवोदित कलाकार झालो नाही पण खरोखर आता तो एक चालू राहिलो ना एखादं गोष्ट चालू राहिली की ती बरोबर असतं आमका तर हे एवढ्यात लिंक नाही गावताना त्याच्यामुळं तसं हा बाबू चाय 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 नाही तर काय नाही तो भारी हा मान तो आता बाबू मगाशी होय आमचे हे बुवा सामान लावून बसले होते त्यांना येऊन विचारता ए तू बुवा हो सांगायचं तरी काय शेवटी माका मग आता सांगायचा लागला तू बुवा खाया बाबू बुवा ते बुवा तो नाही आता काय म्हणजे पोरांटोर सुद्धा आज आमका यो असंच म्हणताना यो बुवा तो बुवा आम्ही आपले उगाच ओ बुवा ते बुवा हे बुवा म्हणजे किंमतच नाही उरली हा एवढे मध्ये मध्ये सगळे प्यावताव घसो पाडून बॉम्बाटताव पण काय नाही काय काला येतच नाही ना मला काळानुसार सगळा बदलत जाता बरोबर आहे ना आणि डबल माझी म्हटला विनोदाचे चुटके जरी इले तरी एकमेकांका आम्ही बोलायला मगे पेटत जाणार नाही मगे होत्याचा नव्हता होणार त्यामुळे समोरच्या बोलायलाच मनोरंजन होतं अशी गोष्ट नाही एका बाजून आपण समोरच्या सांभाळून घेऊन सुद्धा बोला शकता आजच्या या कलियुगात जर बघलास तर आपल्या चालत्या या जीवनात सुद्धा अनेक गोष्टी अशा घडतात की विनोदी होत सिरियस होत हसायचा की काय व्हायचा काय कळत नाही अशी गोष्टी घडतात सत्य परिस्थिती सांगता येत हल्लीच आमच्या आता देवगडात तुमका माहिती आहे हॉस्पिटलाने किती होत तुमका माहिती आहे आणि काय व्हायची गमत आता कोण खायचे माका पण काय माहित नाही खैसुरले पण माझ्या कानावर लिहिली गोष्ट ती बरं हसायचा की बाबा सिरियस व्हायचा ताव कळत नाही काय झालं विषय एक म्हणजे गरीब घराण्यातला तो पुरुष आणि काय व्हायचा एक आनंदाची गोष्ट होती त्याच्यासाठी म्हणजे ते काकी थोडक्यात वहिनी म्हणजे त्यांची पत्नी ती प्रेग्नेंट होती आणि त्यांनी अमुक ठिकाणी हॉस्पिटलचा नाव बिवाचा काय बाबा मी घेऊ शकत नाही हॉस्पिटलमध्ये केले म्हणजे ऍडमिट केलं आणि त्यांचं काय ते आता भरले दिवस ते आता होणार आणि काय व्हायचा योगा म्हणजे त्यांचा काहीतरी त्या पुण्याई होती म्हणून त्यांना बाळ जन्माक इलो पोरगो झाला म्हणून पण आज कलियुगात सध्या कंडिशन काय चालू आहे तर एखादो जन्म हा आणि मृत्यू हा सहजासहजी पहिलं व्हायच होतो आता जन्माच्या वेळी सिझरिंग होत आली की चांगले धाडकाक लावतले आणि मरणाच्या वेळी सुद्धा त्या म्हणजे आयसीयू काय ऑक्सिजन काय म्हणजे मरण पण सरळ भेटत नाही आणि नेमक्या तास झाला त्या बिचाऱ्यात ती कोण होती का पोरगो झालो आणि डॉक्टर इले आणि डॉक्टरांनी सांगल्याने 40,000 बिल झालं बरं तो होतो माणूस गरीब घराण्यातलो रिॲक्ट तो करणार तरी काय त्या मुलाला एखादे आता अपघात वाटणार काय आता काय बिचाऱ्यावर परिस्थिती इली आता काय रिॲक्ट व्हायचा काय पण त्या माणसाने सांगल्या की डॉक्टरांनो माझी बायको आणि येतो शिल तुमकाच ठेवा आता काय करायचं ते डॉक्टर शेवटी सांगतात बाबा तू झाला तरी काय पैसे देऊ नको जा पण ह्या माका नको सत्य परिस्थिती आहे कलियुगा कधी काय होय कोण कशा गोष्टी काय रिॲक्ट होय आपण नाही सांगू शकत माया बाप बरोबर ना पुंडलिक आपल्या आई बाबाची सेवा करत होता आणि त्यावेळी तो पांडुरंग आला तो अजून विटेवरती आहे बरोबर ना त्या मागच्या वेळेत काय झाली गोष्ट तुमका सांगतोय आई बाबा ह्यांच्यापेक्षा आता काही जणांका सगळ्यांचं मी सांगत नाही काही जणांका आई बाबा ह्यांच्यापेक्षा बायको प्रिय होता हा ही सत्य परिस्थिती आहे काय झाला आमच्या बाजूचीच गोष्ट गेल्या वर्षी त्यांचे जे आजोबा म्हणजे ते वडील वारले आणि काय झाला रडलो नाही तो माणूस बघा काय गमत होती बघा वडील वारले रडलो नाही त्याच्यानंतर मग 4-5 महिने त्यांची आई वारली तेव्हा पण रडलो नाही आणि काय व्हायचा हल्लीच आता त्याची नाव बायको वारल्यावर जो पहिल्या दिवसापासून रडवतो 13 दिवस रडताचा म्हटलं एवढा याचा असा काय म्हणजे आपला आऊस वारली बापूस वारलो तेव्हा रडलो नाही आता हे बायको वारल्या रडता कशा म्हणून आपलं मी ते गेलंय म्हटलं दादा गेल्या वर्षी तुझे वडील वारले तेव्हा तू रडलं ना
त्याच्यानंतर काही दिवसांनी आई ऑफ झाली, तेव्हा तू रडलं नाही. आणि आता ही वैरी आपल्याला तू एवढं रडतं काय या गणित काय? तेव्हा तो सांगता की ज्यावेळी माझे बाबा वारले त्यावेळी हे आमच्या वाडीतले आजूबाजूचे सगळे जे पण वयस्कर माणूस त्यांनी येऊन माझ्या पाठीवर थापटवल्याने माका सांगल्यानी तू रडत राहा नको, आमका तुझो बापूस समाज, आम्ही तुका तुझ्या वडिलांसारखे आहो. झाला, शांत झालो. आई वारल्यानंतर ते बाजूचे काकी म्हातारे आवशी बिवशी सगळे इले, त्यांनी पण तास सांगलेली की बाळा रडा नको, तुझी आऊस गेली असली तरी आम्ही तुका आई समान आहो, आम्ही तुझी आवशी आहो. झाला. अरे मग आता रडतं कशा? आता म्हणता बायको माझी गेली, पण अजून कोणाची बायको माका सांगाक नाही गेली या की बाबा रडा नको, आम्ही आहो तुझे बायका. या कलियुग, युगे युगे कलियुगे. कधी काय घडात आपण नाही सांगू शकत, परंतु खरोखर बुवाने सुद्धा चांगलं सांगितलं की जन्म आणि मृत्यू, जन्म मृत्यू आणि मरचा जो न आहे तो नामस्मरणाचा आहे. आपल्याला नामस्मरणच आहे जे आपल्याला ह्या कलियुगामधून तारून नाही. बरोबर आहे ना? आणि खरोखर आज ज्या ठिकाणी डबलबारी भजनाचा हा सामना करावयास आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय बुवा, कारण ह्या पब्लिक जा ना सांभाळून घेणारा पब्लिक आहे. कारण किमान 6 ते 7 वर्ष झाली असतली माझा हे कार्यक्रम एक झालो 2018 मध्ये. बरोबर, तेव्हा पण सुशांत नावाचेच बुवा होते आणि आता पण सुशांतच आहे. मी मात्र घाडी, ताडी माडी स्टील बॉडी. अरे नाव माझा प्रणव घाडी, माका नको नको ते वडी, माझ्या अंगात 12 मोडी, पण काय बोललंस तर दाबीन तुझी नाडी, नेसवीन तुका साडी आणि फिरवीन वाडो वाडी, पण माका असा हरिनामाची गोडी. तुझा नाव आम्ही का तसे जायत नाही, पण खरोखर सोशल मीडियावर फेसबुक असता, इंस्टाग्राम सगळा असता. काही वर्षापूर्वी ह्याचा मी नाव टोपण नाव ठेवत, आता मी आहे माझं नाव बाळू, ठीक आहे ना, हे नाव आपलं ठेवलेलं आहे टोपण नाव फेसबुकवर सुसू. आता हे तो अर्थ लहान पोरांनी घ्यायचो काय? आम्ही शाळेत असताना सांगायचे बाई तयार बियार करीत नाही या जा, हाता सत्यता सांगतोय, कळला? कारण काय मनोरंजन बुवा झालंच पाहिजे, नाही तर सांगलंच तसा रामकृष्ण हरी आणि ह्यांच्या बडबडण्या ह्या काय करतं त्याच्यापेक्षा आपली झोप बरी. आणि आता हे थंडीचे दिवस, अल्ला थंडीचा महिमा कशाला कशाला. सन्माननीय या ठिकाणी मनोहर बाबाजी कदम यांच्या स्मरणार्थ सन्माननीय राजेश कदम यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिकालय मी स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मगाशी डबलबारीचा कार्यक्रम सुरू करण्या अगोदर तुमचे जे सत्कार समारंभ बक्षीस सोहळा झाला, खरोखर म्हणजे एक अविस्मरणीय असा तो क्षण होता थोडक्यात सांगायचं तर. कारण काय आपण आपल्यांची किंमत करू हवी. आजकाल आपण बघला ना तर आपलेच माणूस आपलं पाय पाठी खेचूक असत. बरोबर आहे ना? ह्या चांगला आम्ही जाणता, अनुभवला म्हणण्यापेक्षा जाणता आमका चांगला माहिती आहे, होय ना बुवा? बुवानी पण मगाशी सांगितलं की माझा प्रसंग जो झाला होता, माझ्या बाबतीत जे काय झालं होतं तुम्हाला सर्वांना माहित असेल. बुवाने सुद्धा ते मांडलं तुमच्या समोर. आणि बघू गेलास तर माका त्याचे रोज फोन असायचे, कसो हस, काय हस. घराकडे पण येऊन गेले बऱ्याच वेळा, होय ना? पेटीवर बसा नाही ते तू होय म्हणजे तुका लाज नाही रे वाटत? तुका लाज नाही वाटत? एवढ्या वर्षात फक्त तो रेकॉर्डिंग का घरी येईलच? फोन करा फोनावर. पण काय आपली जी दोस्ती होती बुवा, काहीतरी अपेक्षा होती, ह्यो माझं सुशांत जोईल बुवा. पण काय काहीतरी आपलेपणा ह्यो दडलेलो असतात आणि मैत्री आमची हा तशी ह्या. आणि त्याहून खरोखर तुमचा ह्या संपूर्ण जे तुमचं कुटुंब परिवार एकत्र येऊन हा जो तुम्ही उत्साह करता, खरोखरी आई आपली तुळजा भवानीची कृपा आणि तुमची पुण्य आहे. कारण आज एक होऊन कार्यक्रम जास्त काही बघून भेटत नाही. आणि तुमच्या आडनावातच दम कदम,
बुवांनी सुद्धा सुरुवातीला पांचाळ बुवांची आठवण, गुलाब राजा, खरोखर अतिशय सुंदर. कारण आमचे घरात सुद्धा पांचाळ बुवांची गाणी वाजली जात होती. कारण आमचे आजोबा गणपत घाडी बुवा, ते पांचाळ बुवांकडचे म्हणजे पांचाळ बुवांचे शिष्य, त्यांची गाणी वाजली जायची. आणि कदम बुवा, आरे गावचं रत्न कदम बुवा, माझे वडील कदम बुवांचे शिष्य, त्याच्यामुळे त्यांची गाणी अजूनही आमच्या घरात लागतात. आणि कदमांच्या थैल्यावर कदम बुवांची आठवण झाली म्हणून फक्त एक जुनी आठवण. चंद्र उगवला प्रकाश पडला, भजनी भरला रंग, आणि या भजनामध्ये दंग झाला सुतार कदमा संग. आता दंग झाला तरी जरा काय सवय घाला बुरशी, या भजनामध्ये सरशी करण्या बुवा हातात घेऊन फरशी. आता सरशी करता करता ह्याच्या जन्माची झाली माती, लाज लज्जा सोडून नाचतो गिरमिट घेऊन हाती. हत्यार काढून लावत बसेल आणि भजनाचा करील खोळंबा, टाइमपास करील येळ काढील हलवीत बसल वळवा. रंदा घेऊन भुसकाट पाडील सुतात धरील सूर, या कदमाची भवानी गोंधळा येता, या कदमांची भवानी गोंधळा येता, ह्याचा करील महिषासूर. खरोखर कदम बुवा पांचाळ बुवा यांची जी जोडी होती अविस्मरणीय. आणि अजूनही त्यांची भजनं आम्ही कधी लावली की म्हणजे ऐकायची वाटणारी त्यांचीच भजनं असतात. आणि खरोखर बुवांनी सुरुवातीला सांगितलं की आमची जोडी सुद्धा एक होती, त्या लेवलची होती, तुमका सगळ्यांना माहित असाल. फक्त काय हरिनाम ह्या तारता ह्या 100% माका आता कळाला. कारण मी आज हे तुमच्या समोर होय तो पूर्णपणे त्या हरिनामामुळे. या ठिकाणी गुरपावली घेतोय. या ठिकाणी सन्माननीय विलास कदम यांच्याकडून हे 101 रुपयाचं असं बहुमूलाचा आशीर्वाद रूपी पारितोषिक आलेलं आहे. मी स्वीकारतोय, लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जरा बायाचा आवाज दे दे जरा ओपन. ओके. अगला दे कलता कितना माझा बोबडी गवळण सध्या बऱ्यापैकी व्हायरल झालेली आहे. अगला दे कलता कितना माझा कुतलप विला. अगला दे कलता कितना माझा कुतलप विला. कृष्णाचे सवंगडी, कृष्णाचा सवंगडी लहान असताना मुला
बैलाच्या तोंडातून बोबडे बोल येतात आणि तो कृष्णा कुठेतरी हरवलाय. त्याच्या शोधात तो त्या राधेसमोर रडतोय तिला विचारतोय, अगं लाधे लाधे कलता कितना माझा गुत लपविला. प्रभू श्रीकृष्ण देव, बरोबर ना, विष्णूंचा तो 8वा अवतार. पण आपण आता जगतोय ना, प्रत्येकाला जन्माला आपण प्रत्येकजण येतो आणि आपला अंत हा होतोच, बुवांनी सुद्धा सांगितलं. पण आपण जे कर्म करतोय ना, कर्म आपल्यासोबत बाकी काय नाही वर येतला. आपण येताना जसे इलाव उघडे तसेच जाताना जाणार, फक्त आपल्या सोबत असणार तर आपला कर्म आपला चांगला हवा. कारण काय माहिती, देव आणि दानव सुद्धा त्या कर्माच्या पुढे हरले. रावणाची लंका सोन्याची होती, बरोबर ना, रावणाची लंका सोन्याची होती, ती काय झाली, जळली. आणि श्रीकृष्णाची द्वारका सोन्याची होती, ती काय झाली, बुडाली. म्हणजे देव सुद्धा त्या कर्मा पुढे हरले, बरोबर ना. श्रीरामाने, हे कलियुग आहे, इथे काय माहिती, सत्य परिस्थिती सांगतोय मी. कलियुगात काय आहे, खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याची किंमत होत नाही. ही सत्य परिस्थिती या कलियुगाची आहे. इस कलियुग में झूठ इसलिए बिक जाता है क्योंकि सच को खरीदने की किसी की औकात नहीं होती. कारण श्रीरामाला सुद्धा बघा, हे आता विष्णूचा जे अवतार झाले, श्रीराम त्याच्यानंतर कृष्ण अवतार, त्या श्रीरामाने आपल्या त्या 7वा अवतार श्रीरामाचा अवतार लपून त्या बलीला बाण मारला. नंतर काय झाला, द्वापार युगात श्रीकृष्ण काळोखात जेव्हा बसले होते विश्रांतीसाठी, तेव्हा तो पारधी दुसरं कोण नाही, जो आधीच्या जन्मात जो बली होतो तो पारधी, त्यांना जो बाण सोडला त्यांना श्रीकृष्णाचा अवतार संपला. म्हणजे हे कर्म कोणा चुकला नाही ना, तुमका ना आमका. त्यामुळे आपलं कर्म चांगलं असावं, हेच या भजनाच्या माध्यमातून मी सांगतोय. लख पडला प्रकाश दिवट्या वसंता ओढणारा उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या वसंता ओढणारा उभा गोंधळी भवानीचा.
या ठिकाणी सन्माननीय संतोष राऊळ बुवा अंकुश राऊळ यांच्या स्मरणार्थ सन्माननीय संतोष राऊळ यांच्याकडून हे 101 रुपयाचा आशीर्वाद रूपी बहुमोलाचं पारितोषिक आले मी स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे दत्ताराम धोंडू कदम यांच्या स्मरणार्थ सन्माननीय अविनाश कदम यांच्याकडून देखील हे 101 रुपयाचा आशीर्वाद रूपी पारितोषिक आलंय मी स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मगाशी खरोखर बुवा जे भजन घेतलात अतिशय सुंदर चारुकेशी रागच आधी सुंदर आहे आणि ते भजन सुद्धा मला वैयक्तिकरित्या आवडतं. कारण मी अनेकदा दुर्वास बुवा आणि एक संधी मला भेटली होती ते भजन वाजवण्याची. त्यामुळे खूप छान. आवडे निरंतर आवडे निरंतर